मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 30. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 30मध्ये आपले खूप खूप स्वागत. या आधीचे क्लास 28 व 29मध्ये आपण सॅटिन स्टिचचे प्रकार शिकलेलो आहोत. आजच्या या क्लासमध्ये सॅटिन स्टिचचे काही प्रकार वापरून आणि थ्रेड्सचे हे कलर वापरून ही डिझाईन फिल करणार आहोत. या डिझाईनमधील जिथे ह्या लाईन्स आहेत तिथे व्हिप रनिंग स्टिच घ्यायचा आहे. व्हिप रनिंग स्टिच घेण्यासाठी आधी रनिंग स्टिच घालून घ्यायचा आहे आणि नंतर या रनिंग स्टिचमधून निडल पास करून व्हिप रनिंग स्टिच तयार करून घ्यायचा आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. माहीत नसेल तर क्लास 1 किंवा 2 पहा. या लाईन्सवर व्हिप रनिंग स्टिचच्या ऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे दुसरा कुठलाही स्टिच घेऊ शकतात जो की लाईन फॉर्ममध्ये असतात. जसं की स्टेम स्टिच, रनिंग स्टिच, काउचिंग स्टिच याप्रमाणे स्टिच घेऊ शकता. पहा इथे हा रनिंग स्टिच करून झालेला आहे. आता यापुढे स्टिच या कलरच्या थ्रेडने घेणार आहे हा स्टिच आणि तीच निडल वापरणार आहे. तर बघा या स्टिचमधून ही निडल पास करून घेणार आहे. तर हा व्हिप रनिंग स्टिच बनतो. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्लास 2 किंवा 3 पहा. यामध्ये हा स्टिच शिकवलेला आहे. याप्रमाणे हा स्टिच करून झालेला आहे. यानंतर या डिझाईनमध्ये ही सगळी पानं आहेत. यामध्ये स्लांटिंग स्टिच करायचं आहे. हा स्लांटिंग स्टिच कसं करायचं ते बघा. तुम्ही याप्रमाणे कुठल्याही शेपमध्ये किंवा आता ह्या पानामध्ये असे लाईन्स घेऊ शकता. या गाईडलाईन्समुळे बिगिनर्सला स्लांटिंग स्टिच करण्यासाठी सोपे होईल. या स्टिचची प्रॅक्टिस झाल्यानंतर या गाईडलाईन्स घ्यायची गरज पडत नाही. त्या लाईन्स विनासुद्धा स्लांटिंग स्टिच अगदी इझिली करू शकतो. बघा आता या पानावर आपण हा स्लांटिंग स्टिच घेत आहोत. तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की किती अगदी सहजपणे आपण हा स्टिच करू शकतो. कारण जे बिगिनर्स असतात त्यांना पटकन स्लांटिंग स्टिच करता येत नाही. हे स्टिच कसा घ्यायचा हे त्यांना कळत नाही. पण या लाईन्समुळे अगदी सहजपणे आपण तो स्टिच घेऊ शकतो. तर बघा या डिझाईनमधील या आधीचं भरलेलं पान आणि हे जे पान भरत आहे हे पान भरण्यासाठी दोऱ्याचे 6 पदर बघा. या डिझाईनमधील आता हे जे पान भरते आहे हे पान आणि या आधीचं भरलेलं पहिलं पान या 2 पानांमध्ये दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहेत. जे हे वर्क करण्यासाठी दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहेत. तर यानंतरचे जे पानं करणार आहेत त्यामध्ये दोऱ्याचे 3 पदर घेणार आहेत. म्हणजे ह्या पानापासून दोऱ्याचे 3 पदर घेणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 6 पदर घेतल्यानंतर आणि 3 पदर घेतल्यानंतर आपण जे वर्क करतो त्यात काय फरक असतो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे हा फरक तुम्हाला शिकवतानाही मी दाखवलेला होता. तर बघा हे वर्क जे करत आहे 3 पदर थ्रेड घेतलेला आणि 6 पदर थ्रेड यातील जे वर्क दिसते ते दिसायला कसे दिसते हे तुम्हाला इथेच कळेल. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 6 पदर किंवा 3 पदर ही घेऊ शकतात. तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे की 6 पदर थ्रेड घेतला तर ते वर्क पटकन होते आणि 3 पदरच्या याला वेळ लागतो. लहान आकारावर दोऱ्याचे 3 पदर घेऊन केलेले वर्क अगदी सुबक दिसते. तर आकार मोठा असेल तर त्यासाठी तुम्ही दोऱ्याचे 6 पदर वापरू शकतात. बघा यानंतर आता ही फुलं करायची आहे. तर या फुलाची पाकळी आहे ती साधारणतः 1.5 सेंटीमीटर आहे आणि रुंदी अर्धा सेंटीमीटर आहे. तर यासाठी वर्टिकल स्टिच करायचं आहे. साधारणतः ही फुलं थोड्याफार प्रमाणात सारखीच आहेत आणि ह्या पाकळ्या आहेत तर त्याही थोड्या कमी जास्त आहे. तर इथे आपण वर्टिकल स्टिच वापरणार आहोत आणि त्यामध्ये शेडिंग करणार. शेडिंग करण्यासाठी याप्रमाणे शेप ड्रॉ करून घेणार आहे. बघा याप्रमाणे हा जो शेप ड्रॉ केलेला आहे त्या शेपच्या वरच्या बाजूला म्हणजे फुलाच्या वरच्या बाजूला शेडिंगचा कलर येणार आहे आणि हा जो आहे खाली तो मेन कलर असणार आहे. बघा याप्रमाणे बघा हे फूल भरण्यासाठी हा कलर घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा कलर घेतलेला आहे. या कलरने ही पूर्ण फुलं भरायची आहेत. सगळी फुलं भरायची आहेत आणि नंतर त्यावर वेगळ्या कलरने शेडिंग करायची आहे. तर आपण शेडिंग कशी करायची हे आधीच्या क्लासमध्ये शिकलेले आहोत. जे क्लास 29मध्ये शिकलेले. या आधीचा क्लास तुमचा मिस झालेला असेल तर तुम्ही तो क्लास पुन्हा पाहू शकता. शेडिंग कशी करायची असते हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण त्यातील शेडिंग आणि यातील शेडिंग ही थोडीशी वेगळी आहे. तर गोंधळून जाऊ नका. शेपप्रमाणे शेडिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो. तर शेडिंग करता करता हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर पहा वर्टिकल स्टिचने हे फूल भरून होत आलेलं आहे. याप्रमाणेच इतर ही 2 फुलंही करून घ्यायची आहेत.
या डिझाईनमध्ये शेडिंग करण्यासाठी 2 थ्रेड्स वापरलेले आहे, म्हणजे 2 कॉन्ट्रास्ट कलर घेतलेले आहे. तर तुम्ही याऐवजी एक शेडेड थ्रेड वापरून सुद्धा ही फुलं भरू शकता, हे पूर्ण फूल एका कलरने सुद्धा भरू शकतात. जसं की मी हा लाल कलर आणि पिवळा कलर शेडिंगसाठी वापरते, तर केवळ लाल कलर वापरूनच तुम्ही हे फूल भरू शकतात. पूर्ण फूल एकाच कलरने केले तरी सुद्धा केलेले वर्क सुंदर दिसते, परंतु फुलामध्ये शेडिंग कशी करायची हे तुम्हाला लक्षात येईल म्हणून या ठिकाणी शेडिंग करून दाखवणार आहे. फुलांमध्ये व्हर्टिकल स्टिच कसा घ्यायचा आहे हे तुमच्या आता चांगल्याच प्रकारे लक्षात आले असेल. या प्रकारे व्हर्टिकल स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेडिंग करायची आहे. ती कशी करायची बघा. या फुलांमध्ये शेडिंग करण्यासाठी मी हा कलरचा थ्रेड घेतलेला आहे. बघा, याप्रमाणे शेडिंगचे स्टिचेस येणार आहेत. तर आपण ते स्टिचेस घेऊया. पहा, तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आपण स्टिचेस अगदी या फुलाच्या सुरुवातीपासून घेतलेले आहेत. बघा, हे स्टिचेस तुम्हाला थोडेसे स्लो दाखवते म्हणजे तुमच्या चांगल्या लक्षात येईल. या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा, ह्या फुलाभोवती तुम्ही आउटलाईनसुद्धा करू शकता. यात ब्लॅक कलरने आउटलाईन केली तर ही फुलं अगदी उठून दिसतील, सुंदर दिसतील. आउटलाईन आपण 2 प्रकारे करू शकतो, की कॉन्ट्रास्ट कलर वापरून किंवा तोच कलर वापरून सुद्धा आउटलाईन करू शकतो. तर तुम्हाला आवश्यक तो कलर वापरून आउटलाईन करू शकतात. इथे फुलांमध्ये शेडिंग करून झालेली आहे आणि आता आपण पुढचा स्टिच वापरणार आहोत, तो आहे हॉरिझॉन्टल स्टिच. बघा, हे जे गोल आहेत छोटे छोटे त्यामध्ये हॉरिझॉन्टल स्टिच घेतलेला आहे आणि त्यासाठी हा ब्लॅक कलर वापरला आहे, त्यामुळे ते खूप सुंदर दिसत आहे. तर याप्रमाणे तुम्ही या छोट्या स्पेसमध्ये सुद्धा हॉरिझॉन्टल स्टिच कसा वापरू शकता हे तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि यासाठी सुद्धा दोऱ्याचे 3 पदर घेतलेले आहे आणि याप्रमाणे या संपूर्ण डिझाईनमध्ये आपण स्लॅन्टिंग सॅटिन स्टिच, हॉरिझॉन्टल सॅटिन स्टिच, व्हर्टिकल सॅटिन स्टिच आणि शेडेड सॅटिन स्टिच घेतलेला आहे. आणि ही डिझाईन अशा प्रकारे रिपीट करू शकता. एकतर तिरपी घेऊ शकता किंवा सरळही घेऊ शकता. तर सर्कल तयार होईल आणि सरळ घेतली तर बॉर्डर तयार होईल. तर भेटूया पुढच्या अशा सुंदरशा क्लासमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.